उन्हाळ्यात आपले शरीर थंड राहण्यासाठी जास्त वेळ काम करते. त्यामुळे शरीराचे तापमान आणि एकूणच चांगल्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. काही पदार्थ आपल्याला ताजेतवाने राहण्यास मदत करतात, तर काही प्रकारचे पदार्थ जसे की मीठयुक्त अन्न, जड आणि तेलकट जेवण आणि साखरयुक्त पेय शरीरात अस्वस्थता आणि आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशन आणि पचनास मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक असते. तर कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, याबद्दल आज मनोरुग्णालय ठाणे आहार तज्ज्ञ प्रिया गुरव यांच्याकडून या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूद्वारे जाणून घेऊया. ते मुख्य वातावरणाचं तापमान जे वाढलेलं आहे, मुंबईमध्ये सध्या 41 ते 42 असंच तापमान आहे. तर याच्यामध्ये ह्या तापमानाबरोबर आपलं बॉडीचं मॅनेजमेंट झालं पाहिजे, शरीराचं त्याच्याशी सुसंगत राहिलं पाहिजे. आपलं डिहायड्रेशन व्हायला नको, याच्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी 8 ते 10 ग्लास आपण नॉर्मली जर पाणी पित असू तर ते आता थोडंसं वाढवलं पाहिजे. त्या पाण्याची क्वालिटी इम्प्रोवाइज करायला पाहिजे. म्हणजे पाण्याबरोबर त्याच्यात डिटॉक्स वॉटर तयार केलं पाहिजे. लाईक लिंबू, चिरलेला लिंबू त्याच्यात टाकून काचेच्या बाटलीत ते ठेवून काही तासांनंतर ते पाणी 3 ते 4 तासांनी प्यायल्यानंतर ते पाण्याचं ॲब्झॉर्प्शन शरीरात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे आपण जे नॉर्मल पाणी पितो त्याचा दर्जा, गुणवत्ता सुधारवायचा प्रयत्न केला पाहिजे. लिंबू टाकू शकतो, संत्री, मोसंबी ज्याच्यात व्हिटॅमिन सी आहे, असं कुठल्याही साली आपण याच्यात टाकून ते पाणी आपल्या आहारात ठेवू शकतो. त्याच्याने आपलं डिहायड्रेशन व्हायचं प्रमाण कमी होईल किंवा होणारच नाही. त्याच्याच बरोबर वेगवेगळे लिक्विड्स जे असतात, लाईक ताक आहे, घरी बनवलेले सरबत आहे, लिंबू सरबत असेल, कोकम सरबत असेल किंवा पन्ह असेल, हे तुमच्या आहारात असलं पाहिजे. कमीत कमी 1 कप तरी ताक रोजच्या रोज आहारात असलं पाहिजे, की याच्याने आपलं डिहायड्रेशन होणार नाही. आपल्या जेवणात मुख्य ते बदल हे केले पाहिजे की उन्हात बाहेर पडताना आपण उपाशीपोटी बाहेर पडलं नाही पाहिजे. शरीरात योग्य प्रमाणात आहार किंवा थोडंसं खाऊन तरी हलका आहार असला पाहिजे. त्याच्यामध्ये हलक्या आहारामध्ये तो घरी शिजवलेला असावा, काही असावं जे घरी तयार केलेलं असावं, जास्त मसाले नसावेत, जास्त तेल नसावं, तळलेले पदार्थ अवॉइड करावे, बॉईल केलेले, प्लस आहाराबरोबर एखादं फळ असावं. पण उन्हात बाहेर पडताना खाऊनच बाहेर पडावं, कारण उपाशीपोटी ऊन जास्त लागू शकतं. सो खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नये. दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात आहार आणि त्याच्याबरोबर काहीतरी एखादं फळ किंवा व्हिटॅमिन सी ज्याच्यात असेल असं काही, जसं संत्र, मोसंब, कलिंगड, खरबूज, टरबूज हे काहीतरी आहारात ठेवावं. पूर्वी आपल्याकडे एक पद्धत होती, कोणी घरी आलं किंवा आपण बाहेरून घरी गेलो की एक छोटासा गुळाचा खडा आणि त्याच्याबरोबर गार पाणी दिलं जायचं. याच्याने काय होतं की आपली तहान भागते. बाहेर उन्हात गेल्यामुळे जे सगळं थकवा आलेला असतो तो लगेच इमिजिएटली कमी होतो. कोणाला चहा ऑफर करण्याच्या ऐवजी आपण जर एक गुळाचा खडा आणि पाणी पहिल्यांदा दिलं तर तो फायदेशीर ठरतो. तसंच बाहेरून गेल्यावर पुदिन्याचं सरबत असतं किंवा बेलफळाचं सरबत एक असतं. या सगळ्यांनी उष्णता कमी व्हायला मदत होते. जिरं आणि गूळ एकत्र खाल्लं तर याच्याने उष्णता कमी व्हायला मदत होते. शक्यतो त्याच्यामुळे कुठूनही उन्हातनं बाहेरून आल्यावर तर छोटासा गुळाचा खडा आणि पाणी किंवा पुदिन्याचं सरबत किंवा पन्ह किंवा जिरं गूळ हे खाल्लं तर याचा फायदा होऊ शकतो. शक्यतो हे कन्झ्युम करावं. पाणी आहारात घेण्याचा मुख्य उद्देश आहे की आपल्या शरीरात घामावाटे आपले इलेक्ट्रोलाइट कमी होतात. आपण बघतो की ऊन वाढलं की शरीरातनं खूप जास्त घाम बाहेर पडतो आणि त्या पाण्याबरोबरच आपल्या शरीरातले अत्यावश्यक जे मिनरल्स असतात, इलेक्ट्रोलाइट्स असतात ते कमी होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला उन्हात गेल्यावर चक्कर आल्यासारखं वाटतं. तर बेस्ट उपाय हा आहे की लिंबू सरबत, त्याच्यात थोडंसं मीठ, शक्यतो पिंक सॉल्ट टाकावं, थोडीशी साखर, कारण हल्ली साखर आपण अवॉइड करतो पण उन्हाळ्यात साखर घेणं आवश्यक आहे. तर ते इलेक्ट्रोलाइट इम्प्रोवाइज करण्यासाठी लिंबू सरबत किंवा कोकम सरबत, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, पिंक सॉल्ट आणि थोडी तरी साखर किंवा गूळ असावा, जेणेकरून इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होईल आणि आपल्याला उन्हात गेल्यावर चक्कर आल्यासारखं फील होणार नाही किंवा डोळ्यासमोर अंधारी येणार नाही. पाणी पिताना आपण उन्हातनं आल्यावर किंवा घरी असताना सुद्धा पाणी पिल्याचं समाधान होत नाही. त्याच्यासाठी मग आपण बऱ्याच वेळा काय करतो, फ्रीजवर डिपेंड राहतो किंवा कोल्ड्रिंक पितो. पण जे फ्रीजमधलं पाणी असतं ते शरीराला उष्णता देतं. ते गळ्याला जरी आपल्याला गार वाटत असलं तर हे अवॉइड करावं. शक्यतो माठात गार केलेलं पाणी 3 ते 4 तास पिलं तर उत्तम आहे शरीरासाठी, किंवा स्टीलमधलं, प्लॅस्टिक
अवॉइड करावी. काचेच्या बॉटल कॅरी करता आल्या तर ते एक करावं, कॉपरच्या बॉटल कॅरी करता आल्या तर ते करावं. पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी पूर्वी आपण मोगऱ्याची फुलं किंवा वाळा त्याच्यात ऍड करायचो. हा वाळा ऍड केल्याने आपल्याला तो शरीराचा दाहवत असतो. पाणी पिल्यावर असं वाटतच नाही की आपण पाणी पिलोय. वाळा जर ऍड केला तर आपण लॉंग टाइम पर्यंत आपल्याला तहान लागत नाही किंवा एक पाणी पिल्याचं समाधान होतं. त्याचबरोबर काही लोक सब्जा किंवा दुसरे जे शरीराला गार करणारे, आत्म गार करणारे पदार्थ ते आहारामध्ये ठेवतात. तर पाण्यामध्ये सब्जा घेणं एक उत्तम उपाय आहे की त्याच्याने बॉडी कुलिंग होतं. जर त्याच्याऐवजी जर कडकी होते, जेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते, युरिनला जळजळ होते, अशा वेळेला जिरा आणि बडीशेप पाण्यात 4 तास भिजवून ते पाणी घेतलं तरी ती उष्णता कमी होते. त्याच्यात थोडीशी खडीसाखर पण टाकू शकतो, जी पत्री खडीसाखर असते, रस्सीवाली खडीसाखर आपण ज्याला म्हणतो. त्याच्याने शरीराचा दाह कमी होतो, जी कडकी लागते उन्हामुळे ती कमी होते, युरिनला जे जळजळ होते ते पण कमी व्हायला मदत होते याच्याने.